देवाची आळंदी हे पुणे जिल्ह्यामधलं एक पवित्र ठिकाण आहे, जिथे वारकऱ्यांची आणि भक्तांची पावले सदैव वळलेली असतात. परंतु वारकरी संप्रदायाला हादरवणारी घटना या ठिकाणी घडली होती. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं वारकरी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये आपण ही घटना सविस्तर पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर, वय 52 असं या नराधम महाराजाचं नाव आहे. याच्या विरोधात एक अशी तक्रार आली की ती ऐकून संपूर्ण आळंदी गाव शॉकमध्ये गेलं होतं. त्यांच्यावर 3 निरागस मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप होता. हे गंभीर आरोप ऐकून पोलिसांनी लगेचच कारवाई सुरू केली. पण ज्या दासोपंत स्वामींनी इतकी प्रतिष्ठा कमावली होती, त्यांचं असं रूप पाहून लोकांचा विश्वास बसत नव्हता. दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो. साधारणपणे 70 विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचे धडे घेतात. महाराजांनी आपलं सगळं आयुष्य अध्यात्मात आणि समाजसेवेत व्यतीत केलं होतं, असा विश्वास लोकांना वाटत होता. परंतु त्यांच्या या चेहऱ्यामागं अत्यंत घाणेरडं असं सत्य दडलेलं होतं. आळंदी पोलीस ठाण्यात एका संध्याकाळी एक पालक तक्रार घेऊन आले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि रागाचे मिश्रण होते. त्यांनी सांगितलं की त्यांच्या 3 मुलांनी, जे की 12 ते 15 वर्षे वयोगटातील आहेत, महाराजाच्या विरोधात अत्याचार घडल्याची माहिती फोनवर दिली आहे. त्यांनी सांगितलं की दासोपंत महाराजांनी त्यांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. मुलं प्रचंड घाबरलेली होती आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना ही धक्कादायक माहिती दिली होती. ही ऐकून पोलीस देखील अवाक झाले. महाराजांवर असे गंभीर आरोप होण्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. परंतु तक्रार गंभीर होती आणि त्यामुळे पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली. महाराजाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले आणि तिथे त्यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. परंतु पोलीस यावर थांबले नाहीत. त्यांनी मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची मदत घेतली आणि त्यातून सत्य उघडकीस आलं. तपासादरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टींची माहिती मिळाली. दासोपंत महाराजाने आपल्या आध्यात्मिक शक्तीचा गैरवापर करून या मुलांना फसवलं होतं. त्यांनी आपल्या भक्तांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेतला आणि मुलांना आपल्या जाळ्यात ओढलं. स्वामींनी मुलांना आपल्या कक्षात बोलवून त्यांच्यावर आध्यात्मिक उपचाराचं आवरण ठेवून अत्याचार केले होते. त्यांनी मुलांना धमकी दिली की त्यांनी हे गुपित कुणालाही सांगितलं तर त्यांचे पालक आणि कुटुंबीय संकटात सापडतील. त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीचा वापर करून मुलांना भीती घातली आणि त्यांना काही समजण्याआधीच त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलांचे पालक हे ऐकून पूर्णपणे हादरून गेले होते. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करून स्वामींना अटक केलं. आरोप सिद्ध होण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक पुरावा आणि साक्ष तपासली. त्यांनी मुलांच्या जबानी घेतल्या. त्यांना तज्ज्ञांच्या सहाय्याने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आणि स्वामींच्या आश्रमातील इतर मुलांची देखील चौकशी केली. तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे स्वामींवरचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये स्वामींच्या गुन्ह्याबद्दल अनेक पुरावे हाती लागले. स्वामींच्या कक्षातील काही वस्त्रांवर, त्यांचा वापर करून तयार केलेल्या हवनाच्या साहित्यावर आणि मुलांनी सांगितलेल्या घटनांमधून साक्ष मिळाल्या. पोलिसांना हे समजलं की स्वामींनी या घटनांची साक्षी ठेवून त्यांना योग्य वेळी धमकावलं आणि त्यांची वाच्यता होऊ दिली नाही. दासोपंत महाराजांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. अनेक माध्यमांनी या घटनेवर प्रकाश टाकला आणि लोकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. स्वामींनी ज्या भक्तीचं, साधनेचं जीवन जगण्याचा दावा केला होता, त्याचं सत्य आता लोकांसमोर आलं. त्यांनी आध्यात्मिक शक्तीच्या आड त्यांनी कित्येक मुलांचं जीवन उद्ध्वस्त केलं होतं. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांनी आपली एक आदर्श प्रतिमा तयार केली होती, पण ती प्रतिमा आता चक्काचूर झाली होती. लोकांच्या विश्वासाचं शोषण करून त्यांनी आपल्या वासनेचं पाप पाळलं होतं. स्वामींच्या अटकेनंतर मठातील इतर साधकांनी देखील पोलिसांची मदत केली. काहींनी महाराजांच्या विरोधात साक्ष दिली तर काहींनी त्यांच्या अपराधाबद्दल मौन राखलं. पण सत्याचा विजय होणं निश्चित होतं.
महाराजांवर असलेले आरोप सिद्ध होण्यासाठी न्यायालयात केस दाखल झाली. मुलांच्या साक्षी, वैद्यकीय पुरावे आणि पोलिसांच्या तपासादरम्यान हाती लागलेली माहिती हे सर्व न्यायालयासमोर मांडण्यात आलं. महाराजांनी आपल्यावरचे सर्व आरोप खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला, पण पुराव्यांच्या ढिगाऱ्यापुढे त्यांच्या साक्षी कमी पडल्या. न्यायालयाने या प्रकरणात सखोल तपास केल्यानंतर महाराजाला दोषी ठरवलं आणि त्यांना शिक्षा ठोठावली. महाराजाला त्यांच्या पापाचा खूप मोठा मोबदला चुकवावा लागला. त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप करावा लागला आणि त्यांचे विद्यार्थी देखील त्यांच्यापासून दूर गेले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.